वेलकम मॅम. तुम्ही श्रीशोग जॉईन केला, डाएट फॉलो केला, त्यानंतर योगा क्लास जॉईन केला. ह्या दोन्ही गोष्टीचा कसा तुमच्या वेटवर परिणाम झाला ते सांगा थोडक्यात. अं, 3 महिन्यामध्ये माझं 9 किलो वजन कमी झालं आणि 3.5 इंचेस इंचेस लॉस झाले. प्लस मला लोअर बॅक पेन होता. तो पण 90% कव्हर झाला. आसनांमुळे खूप फरक पडला. स्ट्रेचिंगमुळे आणि आसनांमुळे बॉडीवर खूप फरक पडला. म्हणजे फ्रेशनेस म्हणा किंवा फ्लेक्सिबिलिटी जास्त वाढली हं, बॉडीमधली. हं, हं. अजून तुमच्या याच्यावर स्टॅमिना किंवा झोपेचा परिणाम यावर काय परिणाम जाणवला? हो, हो. नक्कीच. सरांच्या सांगण्यामुळे झोपेची टाईम क्लॉकच चेंज केला. 10 वाजता लवकर झोपणं आणि सकाळी 5 वाजता उठणं. असं केल्यामुळे पूर्ण सिस्टम चेंज झाली आणि झोप खूप छान झोप लागायला लागली आणि कॉन्सन्ट्रेशन वाढलंय आता. म्हणजे चिडचिडपणा वगैरे कमी झालाय. कमी झाला. हेच तर असतं की हां. आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढणं आणि झोप शांत होणं आणि दिवसभर आपण करत असलेल्या कामामध्ये आपला परफॉर्मन्स वाढणं. येस. या सगळ्या गोष्टी फ्रेशनेस वाढली. ह्या सगळ्या गोष्टी अचीव्ह होणं हे महत्वाचं ठरतं. फक्त वेट लॉस हा भाग नाही, तर सगळा ओव्हरऑल हं. आपला चेंज होणं गरजेचं असतं. येस, हे येस, येस. अशाच पद्धत आणि स्किनवर काय तुमचा परिणाम जाणवला का? हो. म्हणजे काय केलं, वजन स्किनवर कमी पण झालं, खूप छान. स्किन काय हां. सांगते तुमची? स्किन पण म्हणजे ग्लो जो असतो स्किनचा तो वाढला. केसांची वाढ व्हायला लागली माझ्या. स्किनमध्ये चांगला फरक जाणवतो. दुसरी मला पॉझिटिव्ह गोष्ट अशी सांगायची होती, की वेट म्हणजे 3 महिने डाएट केल्यानंतर माझं 15-20 दिवस नंतरचे डाएट फॉलो झालं नाही. त्यामुळे मला भीती वाटत होती, की आता मी डाएट बंद केलंय सरांनी सांगितल्यानुसार नॉर्मल जेवतेय सगळं. नॉर्मलच होतं ते. तर वेट गेन होईल परत. पण ते तसं तसं पण काही झालं नाही. वेट जेवढं होतं त्याच्यापेक्षा 1 किलो कमीच झालं आणि म्हणजे स्टेबल राहिलं वेट. असं नाही, की डाएट करत होते तोपर्यंतच वेट लॉस झाला. पण तो स्टेबल म्हणजे तुम्ही जो सांगितलात त्यामुळे वेट लॉस झालाच, पण तो स्टेबल राहिला. म्हणजे मी खायला सुरुवात केलं तरी पण वेट स्टेबल राहिलं माझं. वेट स्टेबल राहिलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस. बऱ्याच लोकांना डाऊट असतो की डाएट सोडल्यानंतर पुन्हा वेट वाढतं हां, की हां. नाही. येस, अजून येस, लास्ट येस. क्वेश्चन की जसं तुम्ही ऑनलाईन मोडमध्ये योगा क्लास जॉईन केला, त्यानंतर डाएट फॉलो केला, यामध्ये टेक्निकली तुम्हाला काही अडचण आली का? की जसं आपण म्हणतो ऑनलाईन नाही, नाही. शक्य नाहीये, तर तो येस. इंटरॅक्शन कसं होतं ऑनलाईन मोडमध्ये योगा हं. क्लासचं आणि डाएट? आसनांचं म्हण हां. योगा आपण जेव्हा सकाळची बॅच मी 5:30 ते 6:30ची बॅच आहे माझी. तर आसनं करताना सरांचं बारीक लक्ष असायचं प्रत्येक आमच्या म्हणजे माझ्याच नाही, की प्रत्येक स्टुडंटवर बारीक लक्ष असायचं. त्यांची आसनं बरोबर होतायत का? पोझिशन्स बरोबर आहेत का? कुणाचं कुठं चुकतं? हे तर एकदम व्यवस्थित सांगत होते सर. त्यामुळे तिथं काहीच प्रॉब्लेम आला नाही. डाएटच्या केसमध्ये पण जेव्हा मला क्वेरी असायची त्यावेळेस मी कधीही फोन करून विचारू शकत होते त्यांच्या टायमिंगमध्ये. प्लस सरांचा पण दर मंडेला फॉलोअप होता व्यवस्थित. त्यामुळे डाएट पण एकदम रेग्युलरली स्ट्रिक्टली फॉलो करून घेतलं सरांनी आमच्याकडून. चहा सुटला माझा. मेन जो माझा खूप हे होतं, प्रिय होता मला, तो चहा सुटला माझा ह्या 3 महिन्याच्या ह्याच्यामध्ये निश्चित. पूर्णपणे. म्हणजे ही आणि आता जाणवत पण नाही काय, की चहा घ्यायला पाहिजे किंवा घेतला नाही असं. अच्छा, व्हेरी गुड. म्हणजे चहा सुटला ही सर्वात मोठी अचीव्हमेंट म्हणावी लागेल. जसं अचिव्हमेंट. हो, हो, हो. ठीक आहे. थँक्यू. तुमचा फीडबॅक मिळाला. हं. अशीच प्रोग्रेस तुमची कंटिन्युअसली ठेवा. थँक्यू. थँक्यू. येस, येस. थँक यू सो मच. थँक